AIBAच्या नेतृत्वाखाली बँकिंग आणि विमा कर्मचाऱ्यांचा मुंबईत एल्गार. मुंबई 11 जुलै 2025. मुंबईतील आझाद मैदान येथे आज ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन AIBAच्या बॅनरखाली बँकिंग आणि विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी एक भव्य आणि उत्साही मेळावा घेतला. AIBAचे उपाध्यक्ष कॉम्रेड N. शंकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. या मेळाव्यात बँकिंग आणि विमा कामगार वर्गाची प्रचंड ताकद आणि एकजूट दिसून आली. यावेळी AIBA सोबत ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एम्प्लॉईज फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया नॅशनल लाईफ इन्शुरन्स एम्प्लॉईज फेडरेशन यांसारख्या अनेक सहयोगी संघटनांनी सहभाग घेतला. या मेळाव्यातून खालील प्रमुख मागण्यांसाठी बुलंद आवाज उठवण्यात आला. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांचे बळकटीकरण. खाजगीकरणाला तीव्र विरोध दर्शवत सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना अधिक मजबूत करण्याची मागणी करण्यात आली. खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीला नकार. बँका आणि LICमधील खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीच्या धोरणांना विरोध करण्यात आला. विमा क्षेत्रात 100% थेट परदेशी गुंतवणुकीला नकार. विमा क्षेत्रात 100% FDI वाढवण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आला, कारण यामुळे देशांतर्गत उद्योगांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांचे विलिनीकरण. सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांचे एकाच मजबूत संस्थेत विलिनीकरण करण्याची मागणी करण्यात आली. जीवन आणि आरोग्य विमा प्रीमियमवरील GST रद्द करा. सामान्य ग्राहकांवरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी जीवन आणि आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील वस्तू व सेवा कर मागे घेण्याची मागणी करण्यात आली. ऑक्टोबर 2024 बांधकाम कामगारांना 5,000 रुपये बोनस द्यायचे अनुदान तो निर्णय केलेला आहे. त्याची अंमलबजावणी करत नाही, ते ताबडतोब बोनस मिळाला पाहिजे. त्याच्यानंतरची मागणी आहे की या सगळ्या कल्याणकारी मंडळाच्या 32 योजना आहेत, परंतु भांडी वाटप, पेटी वाटप यातलं सगळं हे घुटमळलेलं आहे आणि सगळे लाभ बाकीचे कामगारांना मिळत नाही. या निषेधाने एक जोरदार आणि स्पष्ट संदेश दिला की सामान्य जनतेची सेवा करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना मोडीत काढू दिले जाणार नाही. कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे आणि सार्वजनिक क्षेत्राच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी ही सर्व संघटना एकत्र उभ्या आहेत, असे या मेळाव्यातून स्पष्ट झाले. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या पण सुपरफास्ट 24 न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.